पुढचे अपडेट आहे बीडमधून। बीडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीपाच्या कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांना मोठा आधार मिळाला आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली। पुढे देखील समाधानकारक पाऊस असेल या आशेने जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या। मात्र पावसाचा खंड पडला। अशातच ठिबक आणि स्प्रिंकलरच्या सहाय्याने शेतकऱ्यांनी ही पिकं जोपासली। मात्र आता गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला आहे। दरम्यान बहरलेल्या शिवारातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बीडमध्ये मागील 2 दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने खरीपाच्या पिकांना एक मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। सध्या मी बीड तालुक्यातील नामलगाव शिवारात उभा आहे आणि आपण ही दृश्य पाहू शकता। या ठिकाणी जो काही 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे, संततधार पाऊस ज्याला मूर पाऊस देखील म्हटलं जातं, आणि त्याच पावसाने आता सध्या या पिकांना दिलासा देखील मिळाल्याचं पाहायला मिळतंय। कारण की सुरुवातीच्या काळामध्ये जी पेरणी झाली होती त्याच पेरणीनंतर सध्याचं हे पीक इथे बहरताना पाहायला मिळतंय। खरं तर हा पाऊस अद्याप म्हणावा तसा नाही आहे, मात्र काही अंशी का होईना इथल्या शेतकऱ्यांना हा पाऊस दिलासा देणारा आहे। नेमकं किती पाऊस पाहिजे अजून? काहीच पाऊस नाही हो, नुसतं आम्हाला असं उगत पडतोय, थोडा थोडा पडतोय उगा, त्याच्यावर सरकी पण उगत नाही, पण आम्ही त्याच्यावर लावणी केली तर थोडा थोडा उगलाय बघा पाऊस। आता तर आम्ही आज तुटी लावतो, हे मोडात यात पिशवी आणून डबल डबल लावतो। कुठला पाऊस आहे? मूर पाऊस आहे? मूर पाऊस उगा आपला झिमझिम आहे, उगा टिप 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 येतोय, असा थोडा बी असं येत नाही जास्त पाऊस। पण पिकासाठी चांगला आहे का? पिकासाठी चांगला आहे, उगणीसाठी चांगला आहे नुसता। अजून किती पाऊस पाहिजे असं वाटतं? मस्त पाहिजे, पण आता येतोय का पाऊस आपल्याला? पाहिजे ना पाऊस आपल्याला। बाकीच्याकडे तर लावणी झाली नाही, इथं तरी लावणी झाली आपल्याकडे, बाकीच्याकडे तर लावणी झाली नाही, कुठंच लावणी नाही झाली।